हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण रूप पाहतालोचनी वा रूप पाहतालोचनी म्हणा रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी आ सुख झाले ओ साधनी वा विठ्ठल बरवा वा माधव बरवा सुख झाले ओ साधने विठ्ठल बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वा विठ्ठल बरवा वा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाये आगर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा देवीवर बापर देवीवर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय अरे टाळ वाजवा जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हरी राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम गोकुळीच्या सुखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लिला अंत पार नाही लिला अंत पार नाही लिला अंत पार नाही लिला बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी
आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे गुडिया तोरणे गुढिया तोरणे हरी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे करीती कथा गाती गाणे करती कथा गाते गाणे करती कथा गाते गाणे कथा गाते गाणे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे मन मोहिले गोविंदे एणे मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्णानंदा हरे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्णानंदा हरे आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी गोपार कुमाई आवडोबार कुमारी जय जय डोबार हात वर करा, हात सगळे एक साथ. डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार हरे म्हणा नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे वामन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकुशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेल्या नाशिक जिल्ह्याच्या चरण सानिध्यात मालेगाव एक आध्यात्मिक सांस्कृतिक संत पदस्पर्शानं पावन झालेलं शहर, कधी साम्यवाद तर कधी दंगल, कधी राजकारण तर कधी समाजकारण, कधी जाती अत्ता तर कधी संतांच्या प्रती अंतःकरणात भावना, अशा या मालेगावच्या प्रभागात वस्ती करणारं हे जे उंबर्दे नावाचं गाव आहे, या गावी माझ्या
जीवनात पहिल्यांदा मी कीर्तन करतो आहे. आदरणीय श्रद्धेय वैकुंठवासी खायदेकर माऊलींच्याकडं माझं सातत्यानं येणं असायचं. बट्टू दादा, राजू दादा हे मला कायम निमंत्रण देत असायचे. कारभारी बुवा असायचे आणि त्यामुळं ते गिलानं, फागणं, टेहरं, मुंगस, खायदा, रोजे, चिपदरा म्हणजे चंद्रशेखर महादेव या बहुधा सगळ्या परिसरात माझी कीर्तनं झालेली आहेत. नस्तनपूरला कीर्तन झाली आहेत, न्यायडोंगरीला कीर्तन झाली आहेत, नांदगावला कीर्तनं झाली आहेत, पोखरीला कीर्तन झाली आहेत, बोलटाण नावाचं गाव आहे तिथं कीर्तनं झाली आहेत. एखादं मागे बोरकुंड नावाचं गाव आहे तिथे पण मी कीर्तन केलेलं आहे. कळत नकळत एखादं गाव माझ्याकडनं विसरू शकतं, परंतु सरासरी या सगळ्या गावात माझं येणं झालंय. आदरणीय अविनाश महाराजांनी मला हा कीर्तन सेवेचा लाभ दिला. बीडवरनं पैठणला मला सत्संगाला यायचं होतं आणि पैठणवरनं प्रवास करून छत्रपती संभाजीनगर ते कन्नड चाळीसगाव मार्गे मला हा प्रवास तसा बरा होता, परंतु तो घाट केव्हा सुरू होईल आणि केव्हा बंद पडेल याबद्दल जरा साशंकच राहावं लागतं. म्हणून मी शिऊर बंगला, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ते शिऊर बंगला पासून येवल्याला पोहोचलो. येवल्याला बडा हनुमानला मी स्नान केलं. तिथे रामेश्वर गिरी आहेत, आपले आव्हान आखाड के महात्मा आहे, तिथे स्नान केलं आणि यांना लोकेशन मागवलं. तर पुन्हा मनमाड ते नांदगाव असा एक रस्ता ते लोकेशन दाखवायला. त्यातली बाई सगळंच खरं बोलते असं कधी कधी चुकीचे पण रस्ते दाखवती. मी मोबाईल मधली बोलतोय. तर मग अविनाश महाराजांशी पुन्हा संपर्क केला. वरचा आवाज खणतोय का हो? आणि मग त्यांनी मला पुन्हा सुव्यवस्थित सांगितलं की तुम्ही जो धुलिया रस्ता आहे त्या रस्त्याला या, म्हणजे आग्रा रोडला या आणि तिथनं पुन्हा चाळीसगावकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला या. मग आम्हाला एक गाव सापडलं. ते नेट कधी कधी त्याच्या नेटानं वाटेल तो रस्ता दाखवतं. जवळ आल्यावर पाटानी पण रस्ता दाखवला त्याने आम्हाला. पण 2-3 सज्जन मुलं होते. त्यांनी सांगितलं हा वस्तीवरती रस्ता जातो, तुम्हाला वेळ लागेल, खडी पसरलेली, रस्त्याचं काम चालू आहे, रस्त्याने गेलात की एक प्रवेशद्वार लागेल, तिथे हा सप्ताह आहे. आल्यानंतर हा 25 वर्षाचा महोत्सव आपण पार पाडत आहात. गेल्या अनेक वर्षापासून आपली पारमार्थिक तपश्चर्या चांगली आहे आणि या भागात श्रोतृवर्ग ओतप्रोत असतो आणि गुणग्राहक पण चांगले आहेत. आपला उत्तम पखावज वादन, स्पीकरची ट्रेनिंग, तुम्ही आरंभाला गायलेली चाल, उत्तम म्हणालेलं प्रमाण, त्यामुळे तुम्हाला तुमच्या या सगळ्या कोणाचे विद्यार्थी त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आज कीर्तनात श्री श्रद्धेय मास्तर बाबांच्या कृपेनं हा भाग पारमार्थिक बनलेला आहे. अनेक साधू पुरुषांचं येणं झालं असेल, परंतु सरासरी हे नाव मी मोठं आपल्या यादीत समोर मांडलंय. या पत्रिकेत आदरणीय महंत 1008 देवानंद गिरीजी महाराजा शंभू पंचदशनाम जुना आखाडा त्यांची पण इथे उपस्थित आहे. आपण टाळ्या वाजवून सगळेजण स्वागत करू. अजून जाता जाता त्या पाटणा देवीला पण मी कीर्तनासाठी आलेलो आहे. पाटणा देवीला चंद्रशेखर महादेव जो आहे त्या गादीवर बसण्याची इच्छा मला झाली होती, पण गादीवर झोपल्यावर डॉक्टर सांगतात मणक्यांचा आजार होतो, म्हणून मी घोंगडी पसंत केली. माझे विनोद कळायला तुम्हाला 2-3 तास लागतील, नंतर लक्षात येईल कीर्तन झाल्यानंतर. गादीवरती मणक्यांचे त्रास तयार होतात म्हणून घोंगडी परवडते. तिथे एक महात्मा होते, 8 दिवसापूर्वी गेलो होतो, ते प्रेमाने मला बोलले. तिथे धुना पेटवलेला होता. त्यांनी मला त्या 3 दगडावर चहा करून पाजला. मी चहा पित नाही, पण संन्यासाचा सोडत नाही, तो प्रसाद असतो. मग तिथे मी चहा पिला आणि पुन्हा 8 दिवसांनी मला निमंत्रण मिळालं. त्यांच्याच वडिलांनी दिलं होतं निमंत्रण अविनाश महाराजांच्या. गेलो तो तिथे महाराजांची समाधी मला दिसली, सावरली. मला फार वाईट दुःख वाटलं.
तिथे त्या कीर्तनाला आत्ताचे विद्यमान मंत्री, त्या काळात कोणत्या पदावर होती माहिती नाही, सन्माननीय श्री दादा भुसेजी कीर्तनासाठी आले होते. बऱ्याच दिवसापासून या प्रभागात येणं होत नाही. माऊली होते तोपर्यंत माझं या प्रभागात अधिक तीव्र गतीनं येणं होतं. आता तुम्ही पुन्हा मला बोलवलं आणि माझं शेड्यूल पण, माझ्या पण तारखा पूर्ण बुक आहेत. मला सवड अजिबात नाही. मी अंदाज विचारला कोणाकोणाची कीर्तन आहेत. म्हणले विशाल महाराज खोले आहेत. असे काही नावाज दिले, 2-3 नावं पत्रिकेत असले की आम्ही म्हणतो मी येतो, काही हरकत नाही. त्याचं कारण काय मला बैठकीत विचारा, कीर्तनात सांगण्यासारखं नाही. म्हणून तुम्हाला खुलायला कळायला फार वेळ लागेल. जरी 25 वर्ष झाले तरी विठ्ठल विठ्ठल तुम्हाला युट्यूब वाल्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे गाड्यांना, जिथे मॉब आहे, मंच उत्तम, विनासुस्वरात आहे, टाळकरी डुलतायत, चेहऱ्यावरती स्माईल आहे, ऐकणारे प्रसन्न आहेत, एका बाजूला पुरुष मंडळी, एका बाजूला स्त्रीवर्ग बसलेला आहे, प्रकाश योजना उत्तम आहे. अशा ठिकाणं वक्त्याचं चित्रीकरण करा आणि समाजापर्यंत मॅसेज निरोप द्यावा. जिथे समाज कमी आहे, जिथे आनंद नाही, तिथे ह्या रेकॉर्डिंग करू नये, असं एक माझं मानसिक मत आहे. कारण की हा निरोप आज ना उद्या सप्ताहात एडिटिंग करून समाजापर्यंत त्यातल्या क्लिपा जाणार आहेत की नाही? क्लिपा समाजापर्यंत जाणार नाहीत का? क्लिपा जाणार आहेत. त्यामुळे समाजाला आपल्या गावचा 25वा महोत्सव कसा प्रफुल्लित दिसला पाहिजे. रांगोळ्या, सडा संमार्जन, तोरणं बांधलेली, केळीचे कुंट, आंब्याचे डहाळे, नटलेल्या सुवासिनी, उत्तम वेशातले सगळे, धवलशुभ्र कपड्यातले, अगदी चोपदारांना सकच्छ धोतर घातलेले, कंबर बांधलेली आहे, ऊर्ध्वपुंड्र लावलेलं आहे, कानात कुंडल आहेत, असं जरा प्रकरण उगी नेबळट सारखं कसलं तरी मरियल पण समाजासमोर नाही यायला पाहिजे, असं माझं मत आहे. त्याचं कारण आहे वारकरी संप्रदाय ऐश्वर्य संपन्न संप्रदाय, भिकारी नाही. विठाल आणि इथे वंजारी बांधवांचे युवक एक प्रेरणा घेऊन एक मंडळ स्थापन करून परमार्थाचं चांगलं काम तुम्ही करतायत, म्हणून मी टाळ्या वाजवून तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. चांगलं काम करतायत. ऐश्वर्य संपन्न संत श्रद्धेय श्री गुरुवर्य भगवान बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मंदिराचं कलशारोपण आणि रामचंद्राचं मंदिर, सभामंडप ही डेव्हलपमेंट तुम्ही उत्तम करतायत. अत्यंत उत्तम. तुमच्या मनात जो उल्हास आहे तो आल्हाद देणारा, परिवर्तन करणारा चांगला आहे. कमी वेळेत आपण कीर्तन करू, प्रास्ताविक झालं, तुमच्या सगळ्यांचं गुणवर्णन झालं, असं गृहीत धरून समाधान मानून आहेत तेवढे प्रसन्न राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आणि 1 तास 1.25 तासात मी कीर्तन आटोपतो. कीर्तनात फार सुटलेले चेहरे नसावे आणि त्याला अधिक वैराग्य असेल त्यांनी हिमालयात जाऊ, लोकात येऊ नये. विठाल जन्मभर तुम्ही पाप करायची, जन्मभर प्रपंच करायचा, जन्मभर खोटारड बोलायचं, जन्मभर रोगाने ग्रस्त व्हायचं, 1.5 तासात आम्ही तुम्हाला नीट करायचं. काय आमचं काय तारीख घेताना कोर्टात ॲफिड्यूट झालंय काय की एवढ्या रकमे तुला बरा करील म्हणून? सिटी स्कॅन MRI करूनही तुम्ही नीट होत नाहीत ना. आमच्याकडून का अपेक्षा करता? होतात. सत्संगात लोक नीट होतात, परंतु श्रवण करणाराची कान तरबेज पाहिजेत आणि वक्ता हा तत्ववेत्ता आणि संप्रदायाच्या अंगाने आचार शुद्ध असावा लागतो, अन्यथा नाही. विठ्ठल आज निवडलेली गवळण गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आपण अभ्यासाला सुरुवात करू, कुठेतरी बारीक पंख्याचा काहीतरी आवाज येतोय, त्याचा प्रॉब्लेम मला इथे होतो. हा काहीतरी चालू आहे पण आवाज येतोय त्याचा. गॅसच्या तर गोळ्या मी काल घेतल्यात ना. विठ्ठल विठ्ठल एक्झॅक्टली नेमकं गोकुळ म्हणजे काय आपण अभ्यास करू. ऐकता ना तुम्ही सगळेजण, असे मस्त प्रसन्न राहा छानपैकी.
गोकुळ म्हणजे काय? गोकुळ म्हणजे गाव, गोकुळ म्हणजे तीर्थक्षेत्र. मला आवाज क्लिअर कानावर येत नाही. गोड. गोकुळ म्हणजे ती वाढवणे म्हणजे आवाज नाही, आहे तो गोड करणे म्हणजे आवाज. गोकुळ म्हणजे तीर्थक्षेत्रे मान्य, मथुरा तीर्थक्षेत्रे मान्य, आला आवाज. अयोध्या तीर्थक्षेत्रे मान्य, आळंदी तीर्थक्षेत्रे मान्य, देहू तीर्थक्षेत्रे मान्य. पण संतांना गोकुळ कुठल्या अर्थाने प्रतिपादन करायचे हा भाव कमी वेळेत आपल्या समोर मला मांडावा लागणार आहे. हे देह नावाचं गाव आहे आणि या देह नावाच्या गावात काही सदस्य राहतात. ते कधी चांगलं वागतात तर कधी आंदोलनही करतात, कधी वेठीस धरतात तर कधी मोकळी काही करतात. ऐकता ना तुम्ही? या देह गावात आणि या देह गावात एका एका सदस्याचं नाव असे. संतांनी ते प्रकरण लिहिलं. मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा. या देह गावात राहणारा एक लीडरशिप करणारा गृहस्थ आहे, मुखी आहे, प्रमुख आहे. त्याच्या सत्तेनं गाव सत्ताधीश आहे. त्यांनी ऑर्डर काढली की ग्रामपंचायत ठराव पूर्ण होतो, त्यांनी जागा ॲक्वायर केली की मठाला ती देता येते. ऐकताय ना? त्याचं नाव मनाजी पाटील आहे. तो कोणाचंच ऐकत नाही, त्याच सगळ्यांना ऐकावं लागतं. ऐकताय ना तुम्ही? मनाजी पाटील. मनाजीच्या हाताखाली लुडबुड करणारा एक सदस्य आहे. लुडबुड करणारा, इकडून तिकडे तिकडून इकडे करणारा, त्याचं नाव काम नावाचा कोतवाल आहे. आपल्याला गोकुळीच्या सुख पाहायचंय ना, स्टडी करावं लागेल ना, आपल्याला काही साक्षेपी चिंतन करावं लागेल लोकांच्या समोर. चांगले चांगले कीर्तनकार येऊन गेलेत. नवीन कीर्तनकाराच्या यादीत संस्थेतून सुटलेल्यापैकी आमचे पारनेरचे श्री आदरणीय एकनाथ महाराजांचं चिंतन स्टडी करणारं व्याकरण, वेदांत, उपनिषद संत वाङ्मय, कुटचिंतनाच्या बाबतीत आमचे महादेव महाराज राऊत बीडकर. त्यामुळं कीर्तनकारांचा दर्जा पत्रिकेतला पाहून वक्त्याची समाजासमोर मांडणी असली पाहिजे, त्याची फलश्रुती उत्तम असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, शास्त्री जर इथे येऊन गेले असतील तर सप्ताहाचा दर्जा कसा असला पाहिजे? कसा असला पाहिजे? उगी प्रसिद्ध आहेत आणि तुम्ही त्याला बोलवताय त्याला काही अर्थ नाही. प्रसिद्ध असूनही त्याला काही कळावं लागतं. एक वाक्य बोलू का? कॅमेरा तो माझ्या समोर दोघांचा पण आहे. पूर्वी संत, साधू, महापुरुष, साधक सिद्धीसाठी काही प्रयत्न करत असायचे, आता लोक प्रसिद्धीसाठी करताय. इथे तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे. तुम्हाला ते न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. विठ्ठल. आमच्यासारखा समाज तुमच्या भागात जमत नाही, हे चॅलेंज करून सांगतो मी. फक्त श्रद्धेय आदरणीय कृष्णाजी माऊलींच्या नारळी महोत्सवाला समाज जमतो. मी कित्येक ठिकाणी कीर्तन केली, कित्येक ठिकाणी. अन्य सप्ताहाला आमच्या भागासारखा समाज तुमच्याकडे नाही, टाळकरी पण नाही. जे नाही ते नाही, जे होय ते होय. तुम्ही का मला फाशी देणार आहे काय? सत्यम वद धर्मम चर. आमच्या एवढं नाही. आमच्याकडं भगवानगडला मिनिमम 1.5 लाख, लाख, पाऊण लाख, 70,000, 45,000 समाज श्रोतृवर्ग असतो. सरला बेटच्या सप्ताहाला ट्रँकरला कडीला पाईप जॉईन करतात, कडी वाटायला आणि बुंदी ओढायला खोर फावडं, त्याला इकडे काय नाव कदाचित वेगळं असं. त्यामुळे आम्ही तळ्यात पोहलोय, ओढ्यांचं काही वाटत नाही. विठ्ठल. नजर जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत उत्तुंग भरलेला भक्तजन समुदाय, जणू भक्तीचा लोटलेला सागरच, मिनी कुंभच एवढा समाज. भगवानगड, नारायणगड, तारकेश्वर गड, गहिनीनाथ गड, बंकट स्वामींच्या सप्ताहाला इकडे सराला बेटला समाज असतो. श्रद्धेय श्री ब्रह्मली नारायणगिरी महाराजांच्या कार्यक्रमात. आणि संन्याशापैकी समाज कोणाकडे पाहायचा असला तर तुम्हारे जुना आखाडा परिवार के ब्रह्मलिनी श्री मौनीगिरी जनार्दन स्वामी के चेला शांतिगिरी के प्रोग्राम है. विठाल जसं आपण आळंदीला कोणत्या संस्थेत असू द्या, आपण एकामेकाला गुरुबंधू म्हणतो की नाही? त्याची जाती, वर्ग, गाव, जिल्हा कोणता असू द्या, आपण काय म्हणतो? गुरुबंधू आहे. तसं हे वयानं मला कमी असू देत,
कोणत्या अखाड्यातला असू देत, हम लोग तेरा अखाड़ा में आपने आपको गुरु भाई मानते हैं, बात सही की नाही? ये पंचदशनाम जूना, आम्ही तपोनिधि आनंद निरंजनी, इसका भी आह्वान जूना से कनेक्ट है, और आनंद के आह्वान और अग्नि है ना, और निरंजनी की आनंद का परंपरा है। विठ्ठल म्हणजे कोण उमेदवार कोणत्या पक्षाच्या अंतर्गत हे जसं असतं हे कळन तुम्हाला, तसं कोणता साधू कोणत्या परंपरेच्या अंतर्गत, अशी व्यवस्था आहे. साधकाश्रमाला कनेक्ट कोण आहे, सिद्ध बेटाला कनेक्ट कोण आहे, उदाहरणार्थ मुमुक्षु पाठशाळेला पंढरपूरला कनेक्ट कोण आहे, देगलूरकरांना कनेक्ट कोण आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जोगमारा शिक्षण संस्थेला कनेक्ट कोण आहे, हे त्याच्या मांडणीहून, आचाराहून, भजनाहून, वागण्याहून, गंधाहून, वस्त्राहून, शिखेवरनं, यज्ञोपवितावरनं कळत असतं. हा सरासरी एक अंदाज मापन असतं. डॉक्टरांना गेल्या गेल्या काही आजार कळत नाही, स्टेप बाय स्टेप ते देतात की नाही औषधी, तसाच हा प्रकार आहे. कीर्तन एक नाडी आहे आणि ती वक्त्याला कळावी लागती. कीर्तनकार एक वैद्य आहे आणि बसलेले सगळे भवसागरातले रोगी आहेत. त्यांची नाडी हाताला लागली की त्यांचा रोग निवृत्तीसाठी काही परमार्थ, आंदोलन, कथा, कीर्तन निर्माण करावी लागतात. गोकुळाचं प्रकरण सांगतोय, हे कळत नाही. त्याचं कारण आहे मनाजी प्रॉब्लेम करतोय. कोण करतोय? मनाजी फ्रॉडी आहे, प्रॉब्लेम करतोय, करेप्टेड आहे. जरा प्रसन्न राहणार तुम्ही मस्तपैकी. मनाजी कसा आहे? करेप्टेड आहे, घातक आहे, त्रासदायक आहे. आणि त्यातही त्याच्या हाताखालचा सदस्य आहे ना, तो अधिकच त्रासदायक आहे. त्याचं नाव कामाजी. या कामाजीनं बड्या बड्याची विल्हेवाट लावली. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, टाळ वाजवा. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी म्हणा. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेता भयनाच्या. हरिहराची अब्रू घेता भयनाच्या. हरिहराची अब्रू तो भय नाही राजे. हरिहराची अब्रू घेता भय नाही राजे. उठा उठा जागा मागे भयाले होते. पंढरी वाचोले तुला ठाव नाही होते. उठा जागा मागे भयाले होते. पंढरी वाचोले तुला ठाव नाही होते. येणाऱ्या काळात चौकडा प्रकरण म्हणणाराची संख्या कमी झाली, नाट प्रकरण म्हणणाराची संख्या कमी झाली, बाळसंतोष जोगी म्हणणाराची संख्या कमी झाली आहे. पिंगळा म्हणणारा एक आपला प्राणी, त्याचं नाव विशाल महाराज. आपलाच मनुष्य. आपल्या माणसाची आपण टीका टिप्पणी कधीहीच करायची नाही. ऐका, त्यात मालेगाव तालुक्यात आहेत तुम्ही, अन्य धर्म वाढतायत. अन्य धर्माला धर्माचे मार्गदर्शक आहेत. आपल्या धर्मात प्रत्येक गावात धर्म कळणारी धर्म केंद्र तयार व्हायला लागले पाहिजेत आणि प्रत्येक गावात एका परिसरात एक मठाधिपती सनातन हिंदू धर्म शिकवणारा असला पाहिजे. आणि गावागावात भारत माते की जय आणि वंदे मातरमचा नारा लागला पाहिजे. रामचंद्राची ललकारी, शिवरायांचं स्मरण, रामचंद्राचं स्मरण झालं पाहिजे. रामचंद्राचं स्मरण कसं झालं पाहिजे? जय जय श्रीराम. या वेळेला विको द्यावा लागतो. झालं, आता होऊन गेलं. विठ्ठल विठ्ठल सैन्यात राहणं, गाडी चालवणं, राजकारणात नेता होणं, ऑपरेटिंग करणं सोपं नाही. कोणत्या क्षणाला काय मूड ओळेल काही सांगता येत नसतं. तुम्ही तयार पाहिजे, स्टँड घालून तयार. प्रासंगिक प्रकरण एखादं वीरश्रीचं आलं की तिथे आवाज मोठा असावा.
वक्त्याचा आवाज पोहोचत नसेल तर विकोच्या माध्यमातून त्याला तिथपर्यंत निरोप समारंभ करावा. पुरुष असूनही अंगाने जाड असून आवाज त्याचा लवचिक असेल स्त्रियांच्या सारखा, तर त्याला ऑपरेटरनं बेस द्यावा, म्हणजे घनता द्यावी. असे नियम आहेत. कीर्तनाच्या उठावणीचे प्रमाण असतील तर पखवाजाच्या पानाचा आवाज वाढवावा, आणि मृदू गोड भजन 8 मात्रेच्या लयीत असेल तर आवाज कमी असावा. विठ्ठल काम नावाच्या कोतवालानं आता या मनाजी पाटलाला त्रस्त करून टाकलं. अगदी सत्य सर्दी झाल्यामुळे. काम नावाच्या कोतवालानं मनाजी नावाच्या पाटलाला प्रॉब्लेम तयार केलाय. केलाय की नाही? नाही केला. तुम्ही मीडिया तंत्र पाहता की नाही? सोशल मीडिया तयार आहे का तुमचा? इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहता का? पेपर वाचता का? वाचता. निदान चर्चा तर ऐकता का? चर्चेला उधाण देऊ नये, पण ऐकून निर्णायक भूमिका आपली असली पाहिजे. गाव बिघडला, आता सगळं फ्रॉडी गाव झाले, पूर्ण अस्वच्छ झाले. मुळात देह हे पाचाचे धन कुबेराचे, त्यातही रक्त रेत मांस मज्जा अस्ती यांनी सगळं तयार केलेलं हे शरीर, आणि सत्व शुद्ध गुणाची विणलेली घोंगडी म्हणजे परब्रह्म परमात्म्याची, आणि आपली अशुद्ध तो अविनाशी आणि आपली नाशी, असं प्रकरण आहे. आधीच तर खराब आहे, आणि त्यात पुन्हा या सदस्यांनी या गावाची वाट लावली. मनाजी पाटील काम नावाचा कोतवाल. काम नावाच्या कोतवालानं मनाजी पाटलाच्या विरोधात ग्रामीण पोलीस स्टेशनला, या गावातल्या पोलीस स्टेशनला तक्रारीचा अर्ज सुपूर्द केलाय. कोणता अर्ज केलाय? तक्रारीचा अर्ज सुपूर्द केलाय. PSI फौजदार खुर्चीवरती बसले आणि टेबलच्या काचे खालचा अर्ज निहाळला. न्याहाळणे, छाननी करणे, योग्य अयोग्य ठरवणे, निरक्षीर विवेक न्याय त्याला असला पाहिजे. हंस जसं पाणी आणि दूध निवडतो, तसं हा अर्ज खरा की खोटा साक्षी पुराव्यानिशी याची शहानिशा करावी लागते. SP कडनं अर्ज करा, PI कडनं करा, फर्स्ट ग्रेड कडनं करा, किंवा एखाद्या DCP कडनं अर्ज करा. अर्ज कुठल्याही प्रकरणातून करा, परंतु अर्ज ठेवायचा की प्रकरण मिटवायचं ही क्षमता त्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बीट अंमलदाराच्या हातात असते. कोणाच्या? म्हणजे आपल्याला नीट आपला अंमल चालवता आला पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? विवेकी बुद्धीचा अंमल आपल्याला चालवता आला पाहिजे. परंतु PSIने अर्ज पाहायला बीट अंमलदार उपस्थित नव्हता. कोण नव्हता उपस्थित? अंमलदार. या गावातला न्याय निवाडा करणारा अंमलदार हजर नव्हता. तेवढ्यात क्रोधाजी PSIला राग आला. राग आल्याबरोबर त्याने आपल्या हातातलं दांडकं विळू काढला, किंवा ती छडी असती काय ती काढली, आणि समोरच्याच्या अंगावर धावला. लाज वाटत नाही तुम्हाला? पाटील इथे मान्य आहे, पण वागणं बरं नव्हतं. पण तरी मी तुम्हाला सोडतोय, कारण पाटीलही आहात आणि तंटा मुक्तीचं पदही तुमच्याकडे. आणि पाटील आणि PSIने एकत्र येऊन निर्णय घेतला तर कोणती केस निवडता, शांत करता येते. ऐकताय ना तुम्ही? करता येते. मी PSIचे पण पुस्तक वाचतो, UPSCचे पण वाचतो, DED पण वाचतो, इतिहासाचे पण वाचतो, केमिस्ट्रीचे पण वाचतो, बायोलॉजीचे पण वाचतो. कळलं का? फिजिक्सचे पण वाचतो, म्हणजे गणिताचे पण वाचतो. जे मला चातुर्मासात हातात मिळेल ते पूर्ण करूनच मी ते कागद हातातून ठेवून माझ्या नोट्स काढतो. PSIने निर्णय घेतला, मी तुम्हाला सोडू शकतो,
सोडताना PSIच्या मनात पाटील आपलीत ही ममता जन्माला आली. ऐकताय ना? कोण जन्माला आली? कारण तिथे अंमलदार नव्हता. निर्णय कोण घेतलाय? PSIने, म्हणजेच फौजदाराने. त्याला ममता जन्माला आली की पाटलाच आपलं रिलेशन आहे. ऐकताय ना? त्यांची मिहुणी माझ्या चुलत भावाला दिल्यामुळे ते माझे तसे नातलग लागतात. तर जिल्हा कोणताही असून माझे आहेत. याला म्हणायचं अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम ममत्व. काय निर्माण झालं तिथं? ममत्व निर्माण झालं, आपले पण निर्माण झालं. आणि त्या ममत्वात त्याच्या उदरी, माझ्याकडे लक्ष द्या ना, मी लांबून आलोय काल्यासाठी. ममत्व निर्माण झालं आणि त्या PSIला टेबलवरच मानसिक प्रसूती झाली. ऐकताय ना? बाळांतपण झालं आणि त्याला कन्या झाली. तिचं नाव ममता. कोण झाली? ममता. मी बॅनर्जी सांगत नाही. ऐकताय ना? तिला राम म्हटलेलं आवडत नाही असं म्हणतात. पण ज्यांना वंदे मातरम, भारत माता की जय, आता विश्वात्मके देवे, रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान येत नाही, ती अवलाद भारताची नाही. विठाला विठाला, विठाला, विठाला.